गॅसेस आज बऱ्याच लोकांना पोट फुगतं, पोटात दुखतं किंवा पोटात कुरकुर आवाज येतो आणि तो गॅस संडासच्या वाटेवरनं बाहेर पडतो, कधीकधी तोंडातनं बाहेर पडतो. तर एक लक्षात घ्या, हा जो बाहेर पडणारा गॅस आहे, बऱ्याच वेळा आपण एखाद्या फंक्शनमध्ये असतो, गाडीत असतो किंवा आजूबाजूला लोक असतात, त्यावेळेस आपण तो गॅस धरून ठेवतो आणि तो धरून ठेवतो, तो त्याला बाहेर जाऊन देत नाही आणि तो गॅस कोंडल्यामुळे बऱ्याच वेळा पोट फुगतं, पोट दुखायला लागतं, कंबर दुखायला लागते. त्याचबरोबर डोळ्याचे चष्म्याचे नंबर हे वाढतात, हृदरोग, छातीमध्ये दडून ठेवल्यासारखं वाटतं, भरल्यासारखं वाटतं, छातीचा त्रास त्या लोकांना होतो. त्याचबरोबर पाय गळून जातात, डोकं जड होतं, ताप येतो. तर एक लक्षात घ्या, गॅसेस सतत होत असतील आणि ते तुम्ही धरत असाल तर नक्कीच तुम्हाला वेगवेगळे आजार, उद्यावर्त म्हणजे सतत ढेकरातनं तो गॅस बाहेर पडणार आहे, उद्यावर्त नावाचा आजार होणार आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या, गॅसेस होण्याची कारणं कोणती आहेत. तर सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं, खूप जेवण करणं, अवेळी जेवण करणं, जास्त जेवण करणं, हवाबंद पदार्थ, जे डब्यातले पदार्थ, प्रिझर्वेटिव्ह टाकलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाणं, कच्चं अन्न, न शिजवलेलं अन्न, अर्धवट शिजवलेलं अन्न सतत खाणं, त्याचबरोबर जेवणावरती जेवण करणं, खूप जेवण करणं, अतिमात्रेत जेवण करणं, अति पाणी पिणं, जेवताना अति पाणी पिणं, दिवसभरात अति पाणी पिणं, ही गॅसेस होण्याची कारणं आहेत. आणि तुम्हाला गॅस झाला असेल तर त्याचे उपचार काय? तर सगळ्यात पहिलं आल्याचा तुकडा आणि मीठ दिवसभरात 4 ते 5 वेळा तुम्ही चावून खावा. तीळ तेल घ्यायचं आहे, त्याला कोमट करायचं आहे, कापसाचा बोळा तेलात भिजवायचा आहे आणि संडासच्या वाटेमध्ये ते तेल रात्री झोपताना तो बोळा ठेवायचा आहे, सकाळी उठल्यावर तुम्हाला काढून टाकायचा आहे. हा जर उपचार किंवा बस्ती चिकित्सा आयुर्वेदशास्त्राने सांगितली आहे, बस्ती द्यावा, बस्ती घ्यावा, बस्ती जीविताचा विसावा. बस्ती म्हणजे एनिमा, तेलाचे एनिमा जर आपण घेतले तर नक्कीच हा गॅसेसचा वारंवार होणारा त्रास कमी होणार आहे. तर एक लक्षात घ्या, गॅसेसला आज धरायचं नाही आहे तर ते सोडायचं आहे बाहेर.